ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला आपण सुरुवात केली. त्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये केपलरचे नियम शिकले पहिल्या पार्टमध्ये, म्हणजे की पहिल्या लेक्चरमध्ये. जे आपलं सेकंड लेक्चर आज स्टार्ट होणार. तर त्या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ आहे ग्रॅव्हिटेशनचा, ते आज आपण शिकणार. तर न्यूटननी कसा दिला तो लॉ, कशाच्या बेसिसवर, आणि तो लॉ काय म्हणतो, ते आज आपण या सेकंड लेक्चरमध्ये आशा 2.2 या बॅचमध्ये आपण पाहणार इन डेप्थ. जी काही NCERT नाही, महाराष्ट्र 10th स्टँडर्डचे जे काही महाराष्ट्र स्टेट बुक आहे, त्या बुकची एव्हरी एक लाईन आपण पूर्णपणे डिकोड करणार आजच्या या लेक्चरमध्ये. लेक्चर नंबर 2मध्ये आपण कम्प्लीटरित्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं स्ट्रॉंग बेस पाहू. तर युनिव्हर्सल लॉ काय म्हणतो, युनिव्हर्सल लॉ कशाचा, ग्रॅव्हिटेशनवर कुणी दिला, न्यूटननी, ते बघणार. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हे कशासाठी आहे, पॉईंट मासेससाठी. कशासाठी, पॉईंट मासेस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पॉईंट मासेस म्हणजे काय, एकदम छोटे छोटे का, नाही, तर त्यांच्यामध्ये एक काहीतरी म्हणजे डिफाईनड डिस्टन्स असलं पाहिजे, म्हणजेच की आपण त्याला D असं इथे दिलेलं आहे. हे दोन मास, दॅट इज M1 अँड M2, हे काय दोन मासेस आहेत, यांच्यामध्ये डिस्टन्स काय, D. आता इथे एक्झाम्पल घेतलं कशाचं, दोन एखाद्या सेलेस्टियल बॉडीजचं एक्झाम्पल घेतलं, म्हणजे की प्लॅनेटचं एक्झाम्पल घेतलं. सपोज हे युनिव्हर्समधले दोन प्लॅनेट आहेत. आता त्या प्लॅनेटमध्ये खूप डिस्टन्स असणार, त्यांचं मास पण जास्त आहे आणि डिस्टन्स पण जास्त आहे, पण ते कसे ॲक्ट होणार, एक प्रकारे पॉईंट मासेससारखे काय होणार, ॲक्ट होणार. कशासारखे, पॉईंट मासेससारखे. तर तो आताही तुम्हाला मी सांगितलं की हा M1 आहे आणि हा M2, आणि यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते काय आहे, D. ज्या M1नं फोर्स लावला तो कोणता, F, आणि या M2ने फोर्स लावला कुणाकडे, M1च्या सेंटरकडे, आणि या M1ने M2च्या लाईनिंग जॉईन, हे बघा डायरेक्शन, लाईनिंग जॉईनिंग टू द सेंटर. हा फोर्सची डायरेक्शन कशी आहे, लाईन जॉईनिंग टू द सेंटर, या फोर्सची डायरेक्शन. आता हे तुम्हाला मी समजून सांगितलं. आता याला बुकिश लँग्वेजमध्ये कसे लिहायचं, अकॉर्डिंग टू दिस थिअरी, ज्या युनिव्हर्सल लॉ आहे त्याच्यानुसार, एव्हरी ऑब्जेक्ट इन दी युनिव्हर्स, युनिव्हर्स म्हणजे काय, पृथ्वी तलावर कोणतीही दोन ऑब्जेक्ट, त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफाईनाइड फोर्स. त्या फोर्सला आपण कोणतं म्हणला, फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो फोर्स कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कशाच्या, मासेसच्या प्रोडक्टला, प्रोडक्ट ऑफ टू ऑब्जेक्ट, प्रोडक्ट ऑफ दी टू ऑब्जेक्ट, पण कशाच्या, मासच्या, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्यांच्या मास, हे बघा हे काही मास आहे दोन, M1 आणि M2, या दोन्ही मासला जे काही प्रोडक्ट आहे M1चा आणि M2चा प्रोडक्ट, त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाच्या आहे, त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण कशाच्या, स्क्वेअरच्या इन्व्हर्सली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर. त्यांच्या डिस्टन्स जे काही दिलेलं म्हणजे जे काही डिस्टन्स आहे दोन बॉडीजमधलं किंवा ऑब्जेक्टमधलं, त्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि ज्या फॉर्म्युल्यामध्ये हे मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन आहे कशाचं, न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉचं, काय आहे, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह आहे, म्हणजेच की सिम्बॉल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 M2 चा प्रोडक्ट, आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जे काही आपण जे काही डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन यूज केले आपण कशासाठी, फॉर्म्युल्यामध्ये, त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल जे यूज केलं त्याला जर हटवायचं असेल, म्हणजे की आपल्याला एक कॉन्स्टंट फॉर्म्युल्यामध्ये ॲड करावा लागतो. तो कॉन्स्टंट म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल.
कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कोणता? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दॅट इज कॅपिटल जी. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जे फॉर्म्युल्यामध्ये जे काही आपण व्हेरिएबल्स यूज केले ते कोणते? जी, कॅपिटल जी काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू आपण काय घेणार? 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. जी काही व्हॅल्यू मेजर केली होती एक्सपेरिमेंटली मेजर कोणी केली? हेनरी कॅव्हेंडिश. आता हे तुम्हाला कंप्लीट डाटा काय करायचा? रट्टा मारायचा. म्हणजे ह्या तुम्हाला लर्न करायचा, अंडरस्टँड करायचा आहे का? यामध्ये काही कारण नाही, कारण ही व्हॅल्यू दिलेली आहे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करून. हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञानी ही व्हॅल्यू दिलेली आहे. ज्याचं काही SI युनिट जीचं म्हणजेच की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता हे कुणामध्ये लागणार? जे काही हा जो आपण युनिव्हर्सल लॉ बघला दोन ऑब्जेक्टमधला, काय म्हणतो की F म्हणजेच की फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे दोन मासेसच्या प्रोडक्टला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्यांच्यामधलं सेंटरपासून लाईन जॉईनिंग डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ कशाच्या बाबतीत? ग्रॅव्हिटेशनच्या. हे कोणी दिला? न्यूटनने दिला. तर तुम्हाला हे समजलं असेल की युनिव्हर्सल लॉ. तर सेकंड स्लाइडमध्ये काय जे काही आपण सेंट्रिपिटल आणि सर्क्युलर मोशन हे आपण मागच्या टॉपिकमध्ये म्हणजे की मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता त्यामध्ये रिलेशन काय ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार की रिलेशन का आहे त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशनमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे की जे काही सेंट्रिपिटल फोर्स असतो हा सेंट्रिपिटल फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लागला तर तो कंटिन्युअसली सर्क्युलर पाथमध्ये काय होणार? मूव्ह होणार. त्याचं मास काय आपण कन्सिडर केलं m आणि त्या सर्कलचे रेडियस दॅट इज r, वेलॉसिटी v. तुम्हाला माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्सचा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन काय? mv²/r. हा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे कशाचं? सेंट्रिपिटल फोर्सचं. आता स्पीडचं सगळ्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुम्हाला काय लक्षात ठेवायचा की डिस्टन्स अपॉन टाईम हा स्पीडचा फॉर्म्युला आहे. कोणता? डिस्टन्स अपॉन टाईम. हे आपल्याला या डेरिव्हेशनमध्ये यूज होण्यासाठी म्हणजे की हेल्प होईल. आता बघा डेरिव्हेशन. तुम्हाला माहिती आहे केप्लरच्या थर्ड नियमनुसार किंवा पृथ्वी कशा आकाराची आहे? पृथ्वी नाही आहे, अर्थ नाही आहे, तर जी काही स्पीड आहे कशाची? प्लॅनेटची. स्पीड आहे प्लॅनेटची काय आपण धरलेली आहे गृहीत? v. वेलॉसिटी v किंवा स्पीड v. आणि हा सन एका फोकसवर कशाच्या? इलिप्सच्या. सन एका कशावर आहे तो? F1 म्हणजेच की फोकसवर एक फोकायवर F फोकायवर किंवा F1 फोकायवर सन हा लोकेटेड आहे आणि त्याच्या अवतीभोवती ऑर्बिटमध्ये हा प्लॅनेट काय करायला? रिव्हॉल्व करायला. त्याची वेलॉसिटी किंवा स्पीड ही v आहे आणि मास m. आता आपल्याला माहिती आहे त्यानुसार की mv² हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. काय? mv²r हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्समुळं काय होतं की एखाद्या ऑब्जेक्टवर सेंट्रिपिटल फोर्स जर लागला तर त्यामुळे ती ऑब्जेक्ट ही सर्क्युलर पाथ फॉलो करतो. कोणता पाथ? सर्क्युलर. त्यावर वेलॉसिटी v. ती वेलॉसिटी कशी असणार? टँजेन्शियल वेलॉसिटी असणार. कशावर? त्या ऑब्जेक्टवर टँजेन्शियल वेलॉसिटी. आणि हा फोर्स सेंटर डायरेक्टेड असणार म्हणजेच की सेंटर सिकिंग फोर्स. त्याला आपण काय म्हणलेलं आहे? सेंट्रिपिटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला काय मॅथमॅटिकली? mv²/r. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की स्पीड डिस्टन्स अपॉन टाईम आहे. आता जे काही त्या प्लॅनेटनं सनच्या अराउंड रिव्होल्यूशन किंवा ऑर्बिटमध्ये कंप्लीट केलेलं डिस्टन्स ही काय असणार? 2πr आणि टाईम तर t. आता ही आपल्याला काय भेटली? स्पीड. कशाची भेटली?
प्लॅनेटची, ती प्लॅनेटची स्पीड आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये v आहे त्यामध्ये आपण पुट करू, तर आपल्याला काय भेटणार m, त्यामध्ये आपण ही जे काही एक्सप्रेशन आहे ते पुट केलं, त्यानंतर काय भेटणार आपल्याला 4. आता हे स्क्वेअर असल्यामुळं काय होणार की 2चा वर्ग 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर t स्क्वेअर डिवायडेड बाय r. तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे हा r ला जर आपण मल्टिप्लायमध्ये जर घेतलं तर कसं काय होणार, तर 1/r मध्ये हा r काय होणार कॅन्सल होणार या r स्क्वेअरमधून. तर आपल्याला काय क्वांटिटी भेटणार 4m पाय स्क्वेअर इंटू r डिवायडेड बाय टी स्क्वेअर. जर आपल्याला माहिती आहे की न्यूटनचा तिसऱ्या नियमानुसार आपल्याला यामध्ये नियम तिसरा इम्प्लिमेंट करायचा की एखादा प्लॅनेट हा F1 वर जर F1 फोकायवर कोण असलं सन आणि त्याच्या अराउंड प्लॅनेट जर रिव्हॉल्व करत असेल तर आपण तिथे इम्प्लिमेंट करू शकतो केपलरचा थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. आता आपल्याला काय करायचे, ही या फॉर्म्युल्यामध्ये या आलेल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डेव्हलप करायचं. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला टी स्क्वेअर तर आहे तर मग आपल्याला काय करणार या आरला क्यूब करावं लागणार. तर त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला की आर स्क्वेअरनं मल्टिप्लाय पण करावं लागणार आणि डिवाइड पण करावं लागणार. त्यामुळं काय होणार आपल्याला कोणती क्वांटिटी भेटणार, ही जशाला तशीच जी पहिल्या एक्सप्रेशनमध्ये होती ती तशाला तशीच आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता हे न्यूटनचा थर्ड लॉ अकॉर्डिंग टू द न्यूटन म्हणत आहे मी, केपलरच्या थर्ड लॉ नुसार टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब हे काय असणार कॉन्स्टंट, दॅट इज के, कॉन्स्टंट के. या एक्सप्रेशनला आपण उलट जर लिहिलं तर ते काय होणार 1/, मध्ये काय जाणार कॉन्स्टंट, 1/, मध्ये 1/k मध्ये कॉन्स्टंट. आणि हा जशाला तसा आपण इम्प्लिमेंट केला की टी आर क्यूब बाय टी स्क्वेअर, आपण हा याला काय लिहू शकतो 1/k दॅट इज कॉन्स्टंट. तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. म्हणजेच की जे काही एक्सप्रेशन आहे सर्क्युलर मोशन विथ सेंट्रिपिटल फोर्स हा डेरिवेशन आपण पाहिलं की याच्यानुसार काय सिद्ध झालं, म्हणजेच की याच्यापासून आपल्याला काय मिळालं की जे काही फोर्स होता तो फोर्स कशाच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आर स्क्वेअरच्या. आर स्क्वेअर म्हणजेच काय, जे काही रॅडियस आहे त्यामधली त्यांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आर स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे जे काही आपण दोन ऑब्जेक्ट घेतल्या दॅट इज m1 अँड m2, जे यांच्यामधलं जे काही सेंटरपासून डिस्टन्स घेतलं d और आर स्क्वेअर ह्याच्या काय आहे तो इनवर्स फोर्स. कसा आहे फोर्स इनवर्स ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल लॉमध्ये जे काही आर घेतलेलं होतं ते कसं असणार इनवर्समध्ये असणार. आता सेकंड टॉपिक त्यामधली थोडी थेरी बुकमध्ये आहे ती एक्सप्लेन करतो मी की थेरी काय म्हणताय. जे काही सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लागला तर ती ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये पाथ फॉलो करतो. तेच यावर आपण बघलं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दी प्लॅनेट अँड सन. जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं वरी, सन आणि प्लॅनेट हा रिव्हॉल्व करतो अराउंड दी सन, एका फोकसवर सन हा लोकेट आहे. तर हा कशाचा लॉला फॉलो करतो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. म्हणजेच की 1/r स्क्वेअरला हा फॉलो एफ फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे 1/r स्क्वेअरवर. म्हणजेच की इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण सुद्धा त्याला असं म्हणू शकतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जी कशासाठी आहे पॉईंट मासेस. म्हणजेच की जे काही सेलेस्टियल बॉडीज आहेत, जे काही प्लॅनेट आहेत त्या प्लॅनेटवर हा फोर्स लागणार. हा सेलेस्टियल बॉडीजवर किंवा पॉईंट मासेसवर हा लॉ इम्प्लिमेंट होऊ शकतो पॉसिबल बिकॉज कसं ह्यूज मासेस ऑफ दिस प्लॅनेट. आता एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न पडला असेल की बहुत सर म्हणत आहेत की पॉईंट मासेसवरच हा लॉ ॲप्लिकेबल आहे. म्हणजे पॉईंट मासेस म्हणजे छोटे छोटे पॉईंट मासेस सर म्हणत असेल असं नाही. आता पॉईंट मासेस म्हणजेच की बघा, आता जे काही प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेटमध्ये खूप डिस्टन्स असतं. खूप डिस्टन्स असल्यामुळं काय होतं की त्यांचे जे मासेस असतात खूप ह्यूज असतात. त्यामुळं डिस्टन्स जास्त असल्यामुळं
त्यांच्यामध्ये ते कसे ॲक्ट होतात, पॉईंट मासेसारखे ॲक्ट होतात. आता आपण जे युनिव्हर्सल लॉ आहे ते ग्रॅव्हिटेशनचा तो कम्प्लीटरित्या समजून घेतलेला आहे. डीप आणि एकदम पॉईंट टू पॉईंट बुकमध्ये जसं आहे तसं आपण समजून घेतलेलं आहे. जे डेरिवेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता त्यानंतर आपण सेकंड कॉन्सेप्ट शिकणार, ती म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन कोणाचं? अर्थचं ग्रॅव्हिटेशन ॲक्सिलरेशन. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ नुसार कशाच्या? मोशनच्या. फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी रिझल्ट इन ॲक्सिलरेशन. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ऑब्जेक्टला जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स कोणता लागत नाही तोपर्यंत ती बॉडी रेस्टपासून मोशनमध्ये येते का? नाही. हा कोणता नियम आहे? न्यूटनचा दुसरा नियम, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. फोर्स, एक्सटर्नल फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर इम्प्लिमेंट झाला किंवा आपण त्यावर फोर्स लावला तर त्यामुळं काय होणार? ती बॉडी ॲक्सिलरेशनमध्ये येणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू earth on body result in the acceleration. Thus the gravitational force due to the earth on a body result in acceleration. This is called as gravitation. Acceleration due to gravity. जे काही ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती कशाने डिनोट केली जाते? जीने, स्मॉल जी. जी काही आपण कॅपिटल जी होती तिची व्हॅल्यू किती होती? कॅपिटल जी तिची व्हॅल्यू किती होती? 6.6 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही कॅपिटल जी आहे. ही कॅपिटल जी. आपण याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असं म्हणतो का? नाही. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅपिटल जीला म्हणतो का? नाही. हा एक कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आणि जी काही स्मॉल जी आहे ती आहे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. त्याला आपण जीने डिनोट करतो. आणि ॲक्सिलरेशन एक प्रकारची काय? वेक्टर क्वांटिटी आहे. ॲक्सिलरेशन म्हणजे काय? वेक्टर. त्याला काय आहे? डायरेक्शनसुद्धा आहे, म्हणजे ती वेक्टर क्वांटिटी आहे. आता तुम्हाला माहिती आहे जी काही वेलॉसिटी अपॉन टाईम आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲक्सिलरेशन. वेलॉसिटी अपॉन टाईम इज इक्वल्स टू ॲक्सिलरेशन. हे काय? ॲक्सिलरेशन एक प्रकारची वेक्टर क्वांटिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ. ऑब्जेक्टवर अर्थ न लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टेड असतो कशाकडे? सेंटरकडे. आता तुम्हाला हे बघा, अर्थ आणि ही ऑब्जेक्ट यांच्यामध्ये जे काही फोर्स आहे कशा आहे? सेंटर डायरेक्टेड आहे, म्हणजेच की सेंटरकडे डायरेक्टेड असणार. कोण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळं? अर्थनं लावलेला जे काही फोर्स आहे कशावर? या ऑब्जेक्टवर. हा कसा आहे? सेंटर डायरेक्टेड. ही लाईनमध्ये. डायरेक्शन ऑफ द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टू द सेंटर. जे काही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनची डायरेक्शन आहे तीच आहे कशाची? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या डायरेक्शनमध्ये लागणार त्याच डायरेक्शनमध्ये काय लागणार? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यांची डायरेक्शन काय आहे? सेम आहे, टुवर्ड्स सेंटर ऑफ दी अर्थ. अर्थच्या सेंटरकडे लागणार, म्हणजेच की वर्टिकली डाऊनवर्ड. ही थिअरी समजल्यानंतर आता ॲक्सिलरेशन आहे. ॲक्सिलरेशन एक वेक्टर क्वांटिटी आहे. ती काय? व्हॅरिएबल आहे, म्हणजेच की ती प्लेस टू प्लेस काय होणार? चेंज होणार. जर अर्थवर असलं त्याची व्हॅल्यू चेंज, मूनवर गेलं तर व्हॅल्यू चेंज. म्हणजेच की अर्थ सरफेसवर सुद्धा जीची व्हॅल्यू ही व्हॅरिएबल आहे. जसे डेप्थमध्ये गेलो तर व्हॅल्यू डिक्रीज होती, वरती गेलो तर व्हॅल्यू डिक्रीज होती. सरफेसवर सुद्धा व्हॅल्यू काय होती? फ्लक्च्युएट होती. म्हणजेच की जी आहे स्मॉल जी ती काय आहे? व्हॅरिएबल आहे, कॉन्स्टंट आहे का? नाही. जे आपण कॅपिटल जी पाहिलं होतं म्हणजे ती कॉन्स्टंट होतं, ते काय होतं? कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होणार का? नाही. आता हे व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ, सरफेसवर जीची व्हॅल्यू हे कशाप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करतो हे तुझं आपण म्हणजे त्याचं डेरिवेशन पाहणार की ते कशी कॅल्क्युलेट केली जाते. बाय युझिंग द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नेमकाच आपण म्हणजे मागच्या स्लाइड्समध्ये आपण युनिव्हर्सल लॉ कशाचा? न्यूटनचा पाहिला आहे. फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, एक मास त्याचे मास काय आहे? एम आहे. सिच्युएटेड ॲट डिस्टन्स आर सेंटर ऑफ दी अर्थ, फ्रॉम दी सेंटर ऑफ दी अर्थ. आता हे बघा, मी तुम्हाला ही थिअरी दिलेली आहे
तिला डायग्राममध्ये कसं कन्वर्ट केलं बघा. एक मास, त्याचं एक हे ऑब्जेक्ट सपोज मी किंवा तुम्ही, सेंटर हे अर्थ आहे, अर्थच्या थोडं वरती गेलं आणि हा मास त्याचं एम इथे सिच्युएटेड आहात तुम्ही, दॅट इज आर. ही कशापासून कशापर्यंत डिस्टन्स, सेंटरपासून ते या जे काही आपण एखाद्या बॉयला झूम केलेलं आहे किंवा एखाद्या ऑब्जेक्टला झूम केलेलं आहे त्याच्यामधलं डिस्टन्स दॅट इज आर, ते काय होणार त्यांचं रॅडियस. आणि याला जे काही खालती लागणारा फोर्स म्हणजे की डाऊनवर्ड, वर्टिकली डाऊनवर्ड फोर्स कोणता, वेट फोर्स, दॅट इज वेट इज इक्वल टू मास इनटू ग्रॅव्हिटी. आपण पाहणार आहोत पुढच्या स्लाइड्समध्ये की वेट आणि मास आणि वेटमध्ये काही डिफरन्स असतो. वेट एक प्रकारचा काय असतो, फोर्स असतो. वेट फोर्स काय, mg, हा डायरेक्टेड कसा आहे, कसा डाऊनवर्ड डायरेक्टेड वेट फोर्स दॅट इज mg. आणि मास कॅपिटल काय, मास कशाचं आहे, अर्थचं. आणि रॅडियस re इज रॅडियस कशाची, अर्थची. जे काही युनिव्हर्सल लॉ आहे त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे फोर्स कसा, कोणता फोर्स काय आहे, F इक्वल टू 2 पॉईंट मासेसमधला हा फोर्स काय आहे, F इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m बाय आर स्क्वेअर. हे काय युनिव्हर्सल लॉ कशाचा, ग्रॅव्हिटेशनचा. आपण इथं बघा आता हे काय m आहे आणि ही पूर्णपणे एक पण बॉडी, ही एक ऑब्जेक्ट, ही एक ऑब्जेक्ट. सपोज याचं मास स्मॉल m आणि याचं मास कॅपिटल M, म्हणजेच की हा अर्थचं मास काय, कॅपिटल M, आणि ह्या स्मॉल ऑब्जेक्टचं मास काय, स्मॉल m, यांच्यामध्ये डिस्टन्स r. तर याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो कशाचा लॉ, ग्रॅव्हिटेशनचा लॉ, म्हणजेच की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आपण अप्लाय करू शकतो. तो काय आहे, आता याचं मास स्मॉल m आणि कॅपिटल एमचा प्रोडक्ट असणार आणि डिस्टन्स त्यांच्यामधलं r आहे, सेंटर टू सेंटर. म्हणजेच की काय युनिव्हर्सल लॉनुसार आपल्याला काय जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m आर स्क्वेअर. हा याला इक्वेशन आपण 3 देऊ. आणि हा फोर्स आहे वेट फोर्स, या स्मॉल m वर लागलेला फोर्स. आता तुम्हाला हे दोन्ही फोर्स काय आहेत, इक्वल आहेत. त्यामुळे आपण काय इक्वेशन 3 and 4, फ्रॉम इक्वेशन 3 and 4 mg इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m आर स्क्वेअर. आपण यांना एकत्र म्हणजेच की इक्वल फोर्सेस आहेत, त्यामुळे काय होणार की आपल्याला हे स्मॉल m काय होणार, कॅन्सल होणार. तर मग आपल्याला काय करायचे, जीची व्हॅल्यू म्हणजेच की जीचा फॉर्म्युला भेटला, जीचा फॉर्म्युला काय होणार, कॅपिटल G कॅपिटल M आर स्क्वेअर. याला इक्वेशन काय देऊ आपण, 5 देऊ. आपल्याला जे काही ॲक्सिलरेशन आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचा फॉर्म्युला कॅपिटल G कॅपिटल M आर स्क्वेअर भेटला. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायची, कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट जी करायची आहे ती कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, जीची, स्मॉल जीची. तर आपल्याला माहिती आहे जे काही जीची व्हॅल्यू आहे कॅपिटल जीची ती काय आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11, सॉरी तर मायनस आहे, -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. जे काही मास आहे कशाचं, अर्थचं, कॅपिटल M म्हणजे की मास ऑफ अर्थ काय आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. आणि जे काही रॅडियस आहे कशाची, अर्थची, जी की काय आहे 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6चा होल स्क्वेअर. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची भेटणार, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर जीची व्हॅल्यू ती काय आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट केल्यानं, ही व्हॅल्यू पुट केल्यानं मिळणार, काय व्हॅल्यू मिळणार, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही जीची व्हॅल्यू भेटणार. तिला आपण काय घेतो 9.8 अप्रॉक्स. जेव्हा सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करून काय भेटणार आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस ॲक्सिलरेशन डिपेंड्स ओनली ऑन मास. आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युल्यामध्ये जे काही आहेत, जे व्हेरिएबल्स आहेत, जे कॉन्स्टंट आहेत त्यावरच डिपेंड असणार. हे मासवर डिपेंड आहे, हे बघा मास यावर डिपेंड आहे आणि रॅडियसवर ऑफ द अर्थ. सो द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. जे काही मासेस आहेत त्यांच्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे का, नाही. फक्त आणि फक्त ती कशावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहे, त्याच्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे का, नाही. जी रॅडियसवर डिपेंड, मासवर डिपेंड आणि कॅपिटल जीवर.
जी काही स्मॉल जी आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन अर्थचं ते कशावर डिपेंड आहे, कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि r² म्हणजेच की रॅडियसवर डिपेंड आहे, जे आपण फॉर्म्युला इक्वेशन 5वर दिलेलं आहे पॉईंट मासेसमध्ये जे फॉर्म्युला आहे कशाचा, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा. आता जी व्हॅरिएशन होतं कशाचं, जीचं, म्हणजे 3 प्रकारे. जर अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, आता जी काही अर्थ आहे ही कम्प्लिटली स्पेरिकल आहे का, म्हणजे कम्प्लिटली परफेक्टली स्पेरिकल आहे का, नाही, एक प्रकारची या टाईपची आहे अर्थ. त्यामुळं इक्वेटरवर व्हॅल्यू काय होणार, जीची वेगळी असणार आणि पोलवर सुद्धा व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार. पोलवर व्हॅल्यू ही कशी असते, मॅक्झिमम, आणि इक्वेटरवर व्हॅल्यू कशाची, जीची ही कशी असणार, मॅक्झिमम असेल का, नाही, मॅक्झिमम पोलवर आणि मिनिमम इक्वेटरवर. का तर आर फ्लक्च्युएट होतं, त्यामुळं जीची व्हॅल्यू सुद्धा फ्लक्च्युएट होती, जे आपण फॉर्म्युल्यामध्ये पाहिलेले आहे किंवा डिपेंड पण सांगितलेलं आहे की कशावर आहे, जी स्मॉल जी, रॅडियस आणि मास. त्यानंतर 3 प्रकारे चेंज होती, सरफेसवर आणि हाईट आणि डेप्थ. जसं आर इन्क्रीज करू म्हणजे की सरफेसपासून वरती जाऊ, जस की जी फील्ड आहे कशाची, ॲक्सलरेशनची, त्यापर्यंत जर आपण वरती गेलो तर काय होणार, जीची व्हॅल्यू ही सुद्धा डिक्रीज होणार, की जीची व्हॅल्यू डिक्रीज, आणि डेप्थमध्ये गेलं सुद्धा काय होणार, जीची व्हॅल्यू डिक्रीज होणार. हे आपण आपल्या बुकमध्ये दिलेले आहे 3 पॉईंट. ते 3 पॉईंट एकदम चांगल्या रीतीने समजून घेऊ. तुम्ही नोट्स जशा आहेत माझ्या त्या टाईपचे तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल की अंडरस्टँड होण्यासाठी. जे बुकमध्ये थिअरी आहे ती कन्वर्ट केली मी थोडी डायग्राममध्ये, जे मी ज्या डायग्रामसुद्धा यूज केल्या त्या डायग्रामसुद्धा तुम्ही जर यूज केली तर तुम्हाला पेपरमध्ये एकदम छान वाटेल पेपर, आणि एकदम मार्कसुद्धा टीचर तुम्हाला देतील. आता एकदम पहिला पॉईंट पाहू, कोणता, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ दी अर्थ. अर्थ सरफेसवर काय होणार, ती चेंज होणार, कशाची व्हॅल्यू, जीची. अर्थ सरफेसवर जे काही सरफेस आहे अर्थचा त्याच्यावर सुद्धा व्हॅल्यू काय चेंज होणार, अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. will the value of g be the same everywhere on the surface of the earth. हा एक क्वेश्चन आहे बुकमध्ये. तुम्हाला काय वाटतं की जीची व्हॅल्यू ही सरफेसवर अर्थच्या अलॉंग सगळीकडे सेम आहे का? आन्सर काय त्याचं, नो. सगळीकडे सेम आहे का व्हॅल्यू, नाही. द रिझन काय त्यामागचं, द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की शेप कशाचा, अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल आहे का, नाही, स्लाइटली कसं आहे, जिओइड शेप आहे अर्थ, म्हणजेच की खालती वरती हा सरफेस आहे कशाचा, अर्थचा, म्हणजे इतक्या नाही पण या टाईपचा आहे, म्हणजेच की हा जिओइड शेप आहे अर्थ. नो एक्झॅक्टली स्पेरिकल, सो द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट ऑन ए सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स समवॉट फ्रॉम द प्लेस टू प्लेस. आता अर्थवरच प्लेस टू प्लेसवर काय होणार, सेंटरपासून जे काही सरफेसपर्यंत जे डिस्टन्स आहे ते काय होणार, चेंज होणार, म्हणजेच की प्लेस टू प्लेस चेंज. आता अर्थ तुम्हाला माहिती आहे कंटिन्युअसली तिच्या स्वतःभोवती काय होती, रिव्हॉल्व होती किंवा प्रदक्षिणा घालती. त्यामुळं काय होतं की जे काही फ्लॅट सरफेस आहे त्यावर व्हॅल्यू जी काय होणार, वेगळी असणार, आणि जे बल्ज पोर्शन आहे त्यावर सुद्धा व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार. आता आपण पाहू जे इक्वेटर आहे आणि पोल्स, इक्वेटर आणि पोल. इक्वेटरवर व्हॅल्यू कशी असणार, ज्यामुळे इक्वेटर हा बल्जिस पोर्शन आहे कशाचा, अर्थचा. इक्वेटरवर रॅडियस कशी असणार, जास्त असणार, आणि पोलवर ही कशी असणार, कमी असणार, म्हणजेच की आरची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय आहे, आरची व्हॅल्यू ही कमी आहे, आणि इक्वेटरवर आरची व्हॅल्यू ही काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळं इथे स्ट्रेंथ जी काही आहे फील्डची ती कशी असणार, कमी असणार ॲज कम्पेअर टू पोल. बघा हा बल्ज पोर्शन आहे कशाचा, इक्वेटरचा. हा इक्वेटरचा पोर्शन कसा आहे, बल्ज आहे, त्यामुळे रॅडियस कशी आहे, जास्त आहे. त्यामुळं जीची व्हॅल्यू ही 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे. आणि पोलवर जी काही व्हॅल्यू आहे कशाची, जीची, ती काय आहे 9.832
मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा स्लाइटली डिफरन्स आहे पॉईंटमध्ये डिफरन्स आहे का, तर अर्थ ही ज्युऑइड शेप आहे, पोलवर ही फ्लॅट आहे, तर अर्थ ही इक्वेटरवर कशी आहे, बल्ज आहे. आता मी या डायग्राममध्ये एकदम बढिया सांगितलेलं आहे. आता ही अर्थ ओमेगा म्हणजेच की अँग्युलर वेलॉसिटी कशाची, अर्थची, ही स्वतःभोवती फिरते. मी तुम्हाला सांगितलं अर्थ ही स्वतः रिव्हॉल्व करते किंवा प्रदक्षिणा घालते. त्यामुळे काय होतं की जी व्हॅल्यू आहे ती काय चेंज होती, कशाची, जीची. आता ही काही थिटा आहे म्हणजे की लॅटिट्यूड, हा डिक्रीज होतो, डिक्रीज विथ जी. जसा बघा 90 डिग्रीपासून 0 डिग्रीपर्यंत हा जसा डिक्रीज होतो थिटा, त्याचप्रमाणे जीची व्हॅल्यू सुद्धा काय होती, डिक्रीज होती. का, तर बघा या ठिकाणी टॉपला जर इथं आपण मास एक कन्सिडर केलं तर इथून काय होणार, रॅडियस ही छोटी असणार, इथून रॅडियस वाढणार. म्हणजेच की ज्याप्रमाणे आर इन्क्रीज होईल त्याप्रमाणे जी व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजेच की इन्व्हर्स आहे कशाचा, इन्व्हर्स. म्हणजेच की फॉर्म्युलानुसार काय होतो, जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम बाय आर, हा स्क्वेअर. याचा काय आहे फॉर्म्युला आहे कशाचा, जे काही फॉर्म्युला आहे कशाचा, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनचा. हा तुम्हाला समजला असेल की मी काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीत आहे. जे काही हा मास आहे कन्सिडर केलेला आहे कशावर, अर्थच्या सरफेसवर. मास काय एम आहे, त्या मासवर काय फोर्स कसा लागणार, सेंटरकड फोर्स लागला. कारण कशाकडे सेंटरकड फोर्स लागणार, कशाच्या, अर्थच्या. हे मास एम कन्सिडर केलेलं आहे आणि याच्यावर फोर्स कसा लागला, एम जी. तुम्हाला माहिती आहे की वेट फोर्स सेंटरकड डायरेक्टेड. आणि जे काही ज्या मासवर सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज डायरेक्टेड आहे, कोणता, सेंट्रिपिटल फोर्स. हा तुम्हाला लक्षात नाही ठेवला तरी चालेल, फक्त लागतो हा तुम्हाला सांगित आहे. आम्ही पोलवर आणि इक्वेटरवर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की व्हॅल्यू कशी फ्लक्च्युएट होती. का, तर पोल्स हे फ्लॅट असतात आणि बल्ज असतात, कोण, इक्वेटर काय, बल्ज. त्यामुळे यांची रॅडियस कशी आहे, लार्ज आहे, आणि स्मॉल आहे कशी, फ्लॅट, कशावर, पोल्सवर. त्यामुळं जीची व्हॅल्यू काय होती, फ्लक्च्युएट होती. एक पॉईंट झाला. त्यानंतर व्हॅल्यू कशाची, जीची चेंज होते विथ हाईट. आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की फॉर्म्युल्यानुसार बघा जी ही कशावर डिपेंड आहे, कॅपिटल जी कॅपिटल एम बाय आर स्क्वेअर. जसं जसं आर इन्क्रीज केलं तर व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार, कशाची, जीची. म्हणजेच की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आर इन्क्रीज केलं तर व्हॅल्यू काय होणार, जसं जसं आपण अर्थ सरफेसवरून वरती जाऊ त्याप्रमाणे काय होईल, जीची व्हॅल्यू ही फ्लक्च्युएट म्हणजेच की डिक्रीज होईल जीची. ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस, जसं जसं आपण अर्थ सरफेसवरून वरती जाऊ तर व्हॅल्यू काय होणार, ती डिक्रीज होणार, कशाची, जीची. आणि आरची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होणार. एक एक्झाम्पल घेतलं कशाचं, एरोप्लेनचं. इफ एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट हाईट 10 किलोमीटर above the surface of the earth, its distance from the earth surface is 6400 km to the 4010 km, and change in the value of g is negligible. म्हणजेच की तुम्हाला यामध्ये काय सांगितलं की एरोप्लेन हे 10 किलोमीटरवरूनच उडतात असं सांगितलं या एक्झाम्पलमध्ये. त्यामुळं काय होणार की जी आर आहे, रॅडियस आहे, किती आहे, 6400 ही रॅडियस आहे, कशाची, अर्थची. म्हणजे त्यामध्ये 10 किलोमीटर हे एकदम छोटी व्हॅल्यू आहे, डिस्टन्स कसा आहे, छोटी. त्यामुळं यांच्यामध्ये जीचा हा जास्त चेंज आहे का, नाही, कसा, निग्लिजिबल चेंज त्यामध्ये आहे. आता अदर हँड म्हणजे दुसरं एक एक्झाम्पल जर घेतलं, जे काही ऑर्बिटल सॅटेलाईट असतात म्हणजे की वेदर सॅटेलाईट, ते 400 किलोमीटरवर काय होतात, रिव्हॉल्व करतात अराउंड दी अर्थ. त्यामुळे त्यांची व्हॅल्यू थोडी फ्लक्च्युएट होती. किती होणार, 8.7 ही जीची व्हॅल्यू. आणि त्यानंतर चेंज विथ डेप्थ, जसं जसं आपण अर्थच्या इनसाईड जाऊ
तशा त्या टाईपने जीची व्हॅल्यूसुद्धा चेंज होते. दी व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंज इफ वी गो इनसाइड दी अर्थ. जसं आपण अर्थच्या इनसाइड जाऊ सरफेसवरून, तर सुद्धा जीची व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार. डिक्रीज आरची व्हॅल्यू काय होती, या ठिकाणी डिक्रीज होते. त्यामुळं द व्हॅल्यू ऑफ जी शुड थिंक दॅट ती व्हॅल्यू ज्याप्रमाणे जसं आपण अर्थ सरफेसवरून जसं सेंटरकडे जाऊ कशाच्या, अर्थच्या, तर त्यामध्ये काय होणार, जी आर आहे ते काय होणार, डिक्रीज व्हायले. काय व्हायले, रॅडियस कशाची, अर्थची काय व्हायली, डिक्रीज. त्यामुळं अर्थची रॅडियस काय व्हायली, डिक्रीज व्हायली. आणि कंबाईन इफेक्ट कशाचा, माससुद्धा कशाचं, सरफेसवरून. आता सरफेसवर असल्यावर जीची व्हॅल्यू काय, कॉन्स्टंट. पण जसं आपण काय व्हायलो, इनसाइड चाललो, त्याचप्रमाणे माससुद्धा कशाचं, अर्थचं काय व्हायले, चेंज व्हायले, म्हणजेच की डिक्रीज व्हायले. मास आणि रॅडियससुद्धा काय व्हायली, चेंज व्हायली, म्हणजेच की डिक्रीज व्हायली. याचा दोन्हीचा कंबाईन इफेक्टमुळं काय होणार, डिक्रीज होणार. काय, जीची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज ॲज वी गो डीप इनसाइड दी अर्थ. त्यामुळं काय होणार, जीची व्हॅल्यू डिक्रीज होणार. तुम्हाला या ठिकाणी काय लक्ष ठेवायचं, खूप मोठं डेरिव्हेशन आहे. जसं तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये जासाल तर तुम्हाला हे कळेल. ही थेरी आहे का, या थेरीला तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं की जसं आरची व्हॅल्यू डिक्रीज व्हायली, म्हणजेच की आरची व्हॅल्यू जशी आपण इनसाइड चाललो, रॅडियस ऑफ अर्थ ही डिक्रीज व्हायली. आणि मास सुद्धा कशाचं, अर्थचं डिक्रीज व्हायले, जसं आपण सरफेसवरून खालती जाऊ. या दोन्हीचा कंबाईन जेव्हा इफेक्ट म्हणजे डिक्रीज झाला, न्यूमिनेटर अँड डिनॉमिनेटर हे सुद्धा डिक्रीज झाले, तरी सुद्धा दोन व्हॅल्यू न्यूमिनेटर अँड डिनॉमिनेटर ही डिक्रीज, तर जीची व्हॅल्यू ऑल्सो डिक्रीज. हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. ही एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो. कंट्रीब्यूट टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट बाय द डिक्रीज, विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम टू बी यूज इन द इक्वेशन 6 ऑल्सो. जे काही इक्वेशन 6 आहे, दॅट इज F equal to G small g equal to capital G capital M by R. रॅडियस कशाची, अर्थची चा स्क्वेअर. आर पण डिक्रीज व्हायले, कॅपिटल एम पण डिक्रीज व्हायले, कंबाईन इफेक्ट जी ऑल्सो डिक्रीज. यामध्ये काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, हिंट जी काही ट्रिक आहे, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर डॅश, म्हणजेच की आर डॅश काय, या पे जी डिक्रीज आहे कशाचं, अर्थ. जसं आपण सरफेसवरून खाली जात आहे, इनसाइड जात आहे कशाच्या, अर्थच्या. आता सेकंड पॉईंट जे काही दिलेला आहे तो आपण बघणार आहेत. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज अ डिफरंट मास अँड रॅडियस. आता मला सांगा, डिफरंट जे काही प्लॅनेट आहेत, आता मून त्याचा रॅडियस वेगळी, मास वेगळं, सन मास वेगळं, रॅडियस वेगळी, म्हणजेच की एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रॅडियस. त्यांची मास आणि रॅडियस ही डिफरंट असते. आता इक्वेशन 6 नुसार अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ जी, कशाची, जीची व्हॅल्यू ऑन दिअर सरफेस आर डिफरंट. त्यांच्या सरफेसवर जीची व्हॅल्यू सुद्धा डिफरंट असणार. ग्रॅव्हिटी हा वर्ड कशासाठी आपण दिलेला आहे, हा स्पेसिफिक वर्ड आपण फक्त आणि फक्त कशाला यूज करतो, अर्थला. अर्थचीच ग्रॅव्हिटी आहे. मूनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी होतो ॲज कम्पेअर टू अर्थवर. जसं की ऑन दी मून, आपण जर मूनवर गेलो तर काय होतं, काय इफेक्ट भेटतो कशाचा, ग्रॅव्हिटेशनचा, आपल्याला ग्रॅव्हिटीचा. तर आपण बघणार की इट इज अबाउट 1/6 ऑफ दी व्हॅल्यू ऑन दी अर्थ. अर्थवर जी काही व्हॅल्यू भेटली ती काय असणार, 1/6 असणार. कशावर, मूनवर. ॲज अ रिझल्ट, युझिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 times हायर ऑन दी मून ॲज कम्पेअर टू अर्थ. जर अर्थवर आपण उडी मारली किंवा जंप घेतली तर 5 फूट आपण हे केली, आपली 5 फूट आपली उडी उंची गेली, म्हणजेच की जंप उंच गेली, तर ती मूनवर 6 times
जास्त जाणार ॲज कम्पेअर टू अर्थ. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो, जी युनिव्हर्सल लॉ आहे कशाचा, ग्रॅव्हिटेशनचा. त्यानंतर जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे अर्थचं ते सुद्धा आपण पाहिलं. एकदम छान लेक्चर, जे की लांब होत आहे. डेरिव्हेशनसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, खूप जास्त लांब होऊ नये 1 तासाचं. त्यामुळं मी या ठिकाणी वाइंड अप करतो आजच्या लेक्चरमध्ये. जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझ्या नोट्स आवडल्या असतील, माझं एक्सप्लेनेशन आवडलं असतील, तर माझा व्हिडिओची लिंक ही तुमच्या फ्रेंडला पाठवा. त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल की सेकंड व्हिडिओ हा लवकर मी माझा अपलोड करील. कारण तुमच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळं माझं मोटिवेशन हाय राहील. तुमच्या कमेंटमुळं सुद्धा, चांगल्या कमेंटमुळं सुद्धा माझं मोटिवेशन हाय राहील किंवा व्हिडिओ लवकर आणण्याचा मी प्रयत्न करेल. थँक्यू, धन्यवाद.